नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर आज मी घरी चिकनची भाजी करणार आहे, एकदम झणझणीत गावाकडची सारखी. आणि भाकरी करणार आहे ज्वारीच्या, आणि भात करणार आहे. आणि ज्वारीची भाकरी सोबत मस्त चुरून खाणार आहे. तुम्हाला पण आवडते का असं चुरून खायला? आणि भाजी आहे ना अशी तिखट झाली पाहिजे, तिखट असं डोकं असं झणझण झालं पाहिजे, अशी भाजी करणार आहे मस्तपैकी. हे मसाला टाकून, आईने नांदेडून मसाला आणला होता, तर हे मसाला टाकून मस्तपैकी मी भाजी करणार आहे. तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते, तुम्ही बघा आणि पूर्ण ब्लॉग बघा, ठीक आहे? आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पण या जेवण. 1 किलो चिकनची भाजी, त्याचा मसाला आणि भाजी कशी बनवायची तीच रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर 1 किलो चिकन घेतले, मस्त धुवून घेतले. आधी 1-2 तास त्याच्यामध्ये मी मीठ आणि विनेगर टाकून मी भिजू घातलं होतं, म्हणताना लाल लाल सगळं निघून जाते. नंतर उकडताना त्याच्यामध्ये टमाटर, हळद आणि मीठ टाकून उकडायला ठेवले चिकन. तर हे मसाला मी टाकणार आहे, धनिया मसाला म्हणतात त्याला. नांदेडमधून माझ्या आईनं आणला होता माझ्यासाठी, खूप छान लागते जी भाजी. तर भाकरीची तयारी करायला लागली आता मी. तर ज्वारीचं पीठ थोडंच आहे, जास्त नाही आहे. तर 4 नाही तर 5 भाकरी करणार आहे. तर पाणी घेत आहे इथं भाकरीसाठी. तर भाकरीचं पीठ एकदम छान तिंबून घ्यायचं थंड्याच पाण्यानं. जर तुमचं पीठ जाड जर असेल तर गरम पाणी करायचं, त्यामध्ये ना म्हणताना 1 भाकरीचं पीठ टाकून मस्तपैकी त्या भाकरी म्हणतात त्या पिठाला गरम करून घ्यायचं. आणि जेवढ्या तुम्हाला भाकरी बनवायच्या थोडं थोडं करून टाकून मिक्स करून घ्या, म्हणताना तुमची भाकर तुटणार नाही. तर माझी जे पीठ आहे माझं ते बारीकच आणलं होतं दळून. तर मस्तपैकी चुरले एकदम. आणि कडक कडक भाकरी, म्हणजे नरम जास्त भाकरी करायची नाही. नरम भाकरी कशासंग छान लागतात बघा, जसं हिरवा मेथीच्या भाजी असो, वांग्याची भाजी असो, त्याच्यासोबत नरम भाकरी ठीक आहे. पण चिकनची भाजी, मटनची भाजी, चटणी, पिठलं, हे कडक भाकरी छान लागतात त्याच्यावर. आपल्या चुलीवर किती छान भाकरी होतात, आहे की नाही? मुंबईमध्ये कुठं चूल आणि काय. माझे स्वप्न आहे की भाड्याच्या रूममध्ये चुलीवर स्वयंपाक करून माझी इच्छा पूर्ण होईन का? तुम्ही मला सांगा. करू का चूल मांडू का इथं गॅसवर भाड्याच्या रूममध्ये? मला घरमालक काय म्हणून एका दिवसात खाली कर आधीच म्हणते मला खाली कर. तर माझे स्वप्न तर राहून जाईल. नांदेडला कधी गेले ना तर नांदेडला मी नक्कीच ब्लॉग बनवून चुलीवरचं भाकरी करताना, माझ्या भावाच्या लग्नामध्ये आता. तर इथं मस्त कडक कडक भाकरी शेकून घ्यायच्या. तरी पण चुलीपेक्षा म्हणताना गॅसपेक्षा चुलीवरचं जेवण चांगलं लागते. पण आता मुंबईमध्ये चूल कुठून आणणार, नाही का? तर इथं चुलीवर नाही, पण भाकरी गॅसवर करायला लागले आणि खमंग भाजून घ्यायच्या मस्तपैकी, तरच चवदार लागतं. आता तर तुम्हाला पण आवडतात का ज्वारीच्या भाकरी? नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. चिकनच्या भाजीसोबत कांदा, लिंबू, भात किती छान लागते ना. आणि फॅमिलीसोबत एखादा छान पिक्चर लावून बघत बघत किती छान वाटते ना आपल्या फॅमिलीसोबत जेवण करणं. कोणची मूवी एखादी बघत कितीच मस्त असते ना. मला खूप आवडते. बापरे, आपली फॅमिली म्हणताना आपली फॅमिलीच आहे. तर मस्तपैकी भाकरी केल्यात बघा, मस्त कडक कडक भाकरी केल्या मी. तर 5-6 करून मग तरी 5 बनवल्या मी. मी 1 खाल्ली भाकर आणि अशा दिव्या अर्धी खाल्लीत. उद्याच्याला शिळी भाकरनी ठेवले माझ्यासाठी, कारण चिकनची भाजी झणझणीत आणि त्याच्यासोबत शिळी भाकर, वा किती भारी लागते ना. तरी हे बघा, हे पुसून घेतले मी, साफ करून घेतलं पहिलं, कारण मला शूट करायचं आहे ना, म्हणून घाण छान नाही दिसणार म्हणून. ते चांगलं पुसून घेतलं किचन आणि नंतरच शूट करून घेते, कारण पीठ झालं होतं जास्त करून. आणि इथं मला पाणी ना तरी मोजकंच वापरावं लागते, कारण भाभीच्या घरात कसं 24 तास त्यांच्याकडं पाणी असल्यानं मी किती पाणी वापरू शकते. पण आपल्या घरी तसं नाही आहे. 2 टाईम पाणी येते, कधी येतच नाही तर कधी येते. तर हे ग्रेव्ही करण्यासाठी, मसाला बनवण्यासाठी एवढे कांदे घेतलेत. एवढे कांदे नाही टाकणार, अर्धे खाण्यासाठी आणि अर्धे ग्रेव्हीसाठी करणार. तर एवढ्या 5 भाकरी केल्यात मी बघा, मस्तपैकी मोठ्या मोठ्या. तर 1 भाकर मी खाली, पोट भरले, छान लागली, काय सांगू तुम्हाला. तर इथं कांदे घेतले मी कापून, अर्धे ग्रेव्हीसाठी आणि 2-3
खाण्यासाठी. तर कांदे कापल्याच्या बाद कांद्याला धुवून घ्यायचं, म्हणजे कांद्याचा वास नाही येत आणि जे काळ कांद्याला लागलेलं असते ना ते. आणि हे कांदे खाण्यासाठी ठेवलेत मी. तर तव्यावर मी कांदे टाकले गरम भाजण्यासाठी. त्याच्यात तेल टाकायचं नाही, थोडंसं भाजू द्यायचं छानपैकी, नंतर तेल टाकायचं. आपला कांदा म्हणजे काळा होईपर्यंत भाजायचं, तेल टाकायचं नाही तोपर्यंत. तर ह्यामध्ये थोडंसं मी डाळवं टाकले, अजून मी तेल टाकलं नाही आहे, बिना तेलाचंच मी भाजून घ्यायला लागले हे. तर डाळव्यानं सुद्धा भाजी थोडी घट होती पण चवीला लागती मस्त. म्हणताना मी गावाकडची सारखीच भाजी बनवायला लागले. मी जास्त करून कांदा आणि टमाटरची ग्रेव्ही बनवते जास्त करून. तर मी मसाल्याची ग्रेव्ही जे आईनं आणलं ना मसाला, त्याची ग्रेव्ही मी जास्त बनवत नाही आहे. तर आज मला खाऊ वाटली नांदेडची भाजी, आपल्या गावाकडची भाजी, म्हणून सगळं मसालासुद्धा मी गावाकडसारखा करायला लागले. तर टमाटर टाकायचं, नंतर तेल टाकायचं. तर कसं म्हणजे टमाटर गळून जाते आणि छानपैकी. तर एक मस्तपैकी मसाला भाजून घ्या. आणि जे आईनं मसाला आणलं आहे ना ते काढून घेतलं आहे एका वाटीमध्ये. तर त्याच्यामध्ये म्हणताना मला मसाल्याचे नाव माहीत नाही. खडा मसाला माहिती आहे, जसं दालचिनी, इलायची हे माहिती आहे, पण जे फूल असते बघा भाजीचा मसाला तेवढं माझ्या लक्षात नाही आहे. ह्याला काय काय म्हणतात तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा ह्या फुलाला काय म्हणतात. तर ह्या फुलामुळंच भाजी चवदार लागते म्हणतात, जसं म्हणजे आई सांगते मला. हे फुलं असलं तरच भाजी चवदार लागते मटणाची. तर हे जे घाण आहे ते काढून टाकले आणि नंतर मस्तपैकी भाजून घेतले. हे मसाल्याला छानपैकी भाजून घ्या आणि नंतर काढून घ्या मसाला हे, आणि थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून टाका. म्हणजे कसं वाटायला आपल्याला सोपं होऊन जाते. आणि मसाला बी खमंग भाजा बरं का, असा कसा पण मसाला भाजू नका कच्चा. मग ते कसं कांद्याचा टमाटरचा म्हणताना कच्चा पण लागते भाजीमध्ये. तर मसाला चांगलं म्हणताना ग्रेव्हीसाठी मसाला भाजून घ्या, ग्रेव्ही आपली छान दिसली पाहिजे त्याची. तर मी मिक्सरमध्ये मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मसाला हे. कारण भांडे कशाला भरवायचे आहे की नाही. पाणी मला मोजकंच येते, जास्त पाणी वेस्ट नाही करायचं आहे की नाही. तर म्हणताना मला शूट करायला साफसफाई करायला पाणी मला जास्त लागलं. माझी टंकी आहे ना पाण्याची ती अर्ध्याहून जास्त कमी झाली होती चिकन ते धुवायला. तर मसाला काढून घेतला आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवला थंड होण्यासाठी, लवकर थंड व्हायला पाहिजे वाटण्यासाठी. तर ह्या साईडला आता मी काय करते, मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकल्याच्या बाद याच्यामध्ये मस्तपैकी खमंग वास येते कोथिंबीरचा. तर चिकन शिजले की नाही बघते मी पहिलं. तर चिकन शिजल्याच्या बाद तर बराबर शिजले चिकन. आणि हां, मी जे पळी घेतली ना त्याला मी आत्ताच धुवून ठेवले भांडे. नाहीतर तुम्ही म्हणसान की ताई तुम्ही पळी धुवून घेतली नाही, कारण मी आत्ताच भांडे घासून घेतले म्हणून मी लगेचच्या लगेच ती पळी वापरली. तर चिकन चांगलं शिजून गेले. तर आता एका साईडला ठेवून हे चिकन. तर हे बघा, हे पीस, हे 2 लेग पीस आहेत. मी खाईन आणि नवऱ्याला देईन. आशुद्याला तर आवडत नाही आहे, बाकीचे आवडतात पीस. तर मी आता तांदूळ घालते. तर तांदूळ म्हणजे मी 1 किलो आणले होते. तर अजून पगार वगैरे झाली नाही माझी. तर पगार आल्याच्या बाद राशन भरणार आहे असा विचार केला आहे, म्हणून थोडंच भरून घेतले. तर 1 किलो चिकन आणलं होतं, त्याच्यासोबत हे 1 किलो तांदूळ पण आणले होते. राशन संपलं घरातलं. आता बघू कधी भरणं होते, कारण मला पहिलं घर खाली करायचं आहे, नंतरच बाकीचा खर्च करणार आहे. आणि चिकनसुद्धा मी ख्रिसमसच्या दिवशी मी जे बिर्याणी केली होती ना तेव्हा आणलं होतं. आता विचार करा, ख्रिसमस किती दिवस झालं जाऊन. तर लेकरं म्हणू लागले की मम्मी चिकन बनव. तर घरी होते म्हणून मी चिकन बनवलं. तर तांदूळ वगैरे चांगले धुवून घेतले मस्तपैकी. आणि इथं पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे, मला रूम खाली करायचीच आहे. आणि कसं असते माहीत आहे काय, आपली रूम म्हणजे कशी का राही ना आपली रूम असते. तर आता माझ्या काय नशिबात नाही वाटते की स्वतःची रूम घ्यावं, कारण अंगावर एवढं कर्ज आहे ते कधी फिटावं, काम पण भेटत नाहीत मला, काहीच नाही. माझी किस्मतच खराब आहे वाटते. गरिबाच्या पोटाला आले, पण काय माहीत देव जाणे की माझं स्वतःचं घर कधी होईल. स्वप्न आहे माझं की स्वतःचं घर राहावं, कसं का राहीना पण स्वतःचं घर राहावं. भाड्याच्या रूममध्ये भाडं देऊन लोकांचे बोलणे खा, लोकांचं टोमणं खा,
मनासारखं राहायचं नाही. किती पण स्वच्छ ठेवून घर, ते भाड्याचं घर तर भाड्याचं घर कधी पण खाली करा, आहे की नाही. तर मला ह्या आता फेब्रुवारी महिना लागला आहे. जानेवारी फेब्रुवारी लागते आता महिना, मग फेब्रुवारी मार्च, मला मार्चमध्ये रूम खाली करायची आहे. तर प्लीज माझे जेवढे ब्लॉग कोणी बघत असन तर प्लीज मला ठाण्यामध्ये या मुलुंडमध्ये मला मदत करा घर सांगण्यासाठी. मला घर पाहिजे, घर शोधायचं आहे. शोधले मी, कामानं वेळ पण भेटत नाही आहे. जर तुमच्या ओळखीचा कोणी एजंट असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट माझ्या कमेंटला द्या या मेसेज करा माझ्या इंस्टाग्रामवर. तर मला फेसबुकवर करा, या यूट्यूबला करा. माझं टेलिग्राम पण आहे, तिथे करा. पण मला रूम खाली करायचीच आहे, कारण आता हे खूपच डोक्यावरून पाणी गेले. दिवाळीला मी खर्च करून घराला कलर मारले. 6 महिने झाले तरी पण मला घर मालकीण बोलती खाली कर. आता 2-3 दादानी ताईनी कमेंट केलेत मला की ताई तुम्ही खाली करू नका. तर ती माझा ॲग्रीमेंट पावसाळ्यात खतम होणार आहे. तर तिनं जर मला पावसाळ्यात जर म्हणली खाली कर म्हणून, तर मी काय करणार, नाही का. याच्यासाठी मी मार्चमध्ये मी रूम खाली करून टाकणार आहे. मी पावसाळ्याची वाट नाही बघणार. तर चला रेसिपी सांगते. भात वगैरे माझा झाला पूर्ण. आता ना आपल्याला जास्त तिखट आणि तर्रीवाली भाजी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला भरपूर तेल टाकायचं आहे. चिकटपणा करू नका याच्यामध्ये. तर तेल 2-3 माप टाका आणि मस्तपैकी तर्री आली पाहिजे भाजीला. मसाले वगैरे टाकून घ्या. याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलं होतं ना, कांदा, टमाटर, डाळवं, मसाला, हे याच्यामध्ये टाका तेल गरम. नंतर लाल मिरचू, चिकन मसाला जर असेल ते टाका, हळद मीठ टाका आणि थोडंसं तेल येईपर्यंत मसाल्याला चांगलं परतून घ्या छानपैकी. मग नंतर काय करा, छान परतून झाल्याच्या बाद याच्यामध्ये ना मग जे चिकन जे उकळलेलं आहे ना ते टाकून घ्या. मग खूप छान लागली भाजी, तुम्हाला काय सांगू. तरी चिकनची भाजी तर्री त्याच्यावर आलेली ना, तुम्हाला लास्टला दाखवते तर्री बघा कशी आली. आणि त्याच्या चिकनच्या भाजीसोबत, या मटनच्या असो या चिकनच्या असो, भाकरीसोबत लई छान लागते, है की नाही. तर मला मदत करा घर शोधण्यासाठी. माझे फॅमिली आहात तुम्ही. प्लीज माझा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर फेसबुकच्या जे माझी फेसबुक फॅमिली आहे त्यांनी मला सपोर्ट करा मला घर शोधण्यासाठी. या मला यूट्यूब फॅमिली, माझे यूट्यूबवर माझे ब्लॉग बघतात ते माझी फॅमिली, मला प्लीज सपोर्ट करा. कारण मी खूप शोधले घर, 2-3 दिवस शोधतच चालले मी. तर तरी पण मला सापड नाही गेले घर. आणि एजंटसुद्धा मला म्हणायला लागलेत की ताई घर आहे पण पाण्याची सोय नाही, बाथरूम आहे पण बाहेर आहे. तर मी कामाला जर गेले तर माझी मुलं असतात घरी, याच्यासाठी मला बाथरूम पण घरातच पाहिजे. तर भाजी खूप छान झाली, चवीलासुद्धा मस्त झाली. मला खूप आवडली भाजी आणि झकास झाली भाजी, एकदम झणझणीत. कोथिंबीर टाकून घ्या. आणि आता तर्री बघा किती भारी आली तर्री. हे बघा लाल जरा तर्री, तेल 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 मस्त एकदम. तर चला चुरूया आता. मी एक भाकर चुरून घ्यायले मस्तपैकी. चुरून घ्यायचं, त्यावर भात टाकायचं एका बाजूला. आणि एक भाकर, जसं तुम्हाला एक खायची असेल तर एक, अर्धी खायची तर अर्धी. तर मला एक खायची आहे भाकर, तर मी एक टाकून घेणार आहे मस्तपैकी. कारण मी 2 महिन्याच्या बाद भाकर खायला लागले. तर मला भाकर चपातीपेक्षा आणि भातापेक्षा लय आवडती मला ज्वारीची भाकर. तर थोडासा भात टाकून घेतला आणि ह्यावर आता टाकायचं चिकन लेग पीस आणि तर्री, चिकनची तर्री, झणझणीत भाजी, तिखट झाली एकदम भाजी, मसालेदार. तुम्ही एकदा नक्कीच करून खा ही भाजी. वाव किती भारी झाली ना, तोंडाला पाणी येते ना. तर चला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की ताई तोंडाला पाणी आलं आहे आमच्या पण. लिंबूच नाही भेटलं पण आता कांद्यासंग खावं लागणार तर आम्हाला काही हरकत नाही, आहे की नाही. तर तुम्ही पण करून खा मस्तपैकी अशी भाजी, भाकर आणि भात आणि कांदा आणि लिंबू. तर चला बाय, इथंच मी ब्लॉग खतम करते. काळजी घ्या, बाय.